सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध। 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000 रुपयात। शिवजयंती निमित्त श्री हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान आणि स्वर्गीय प्रमोद महाजन युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा डॉल्बी मुक्त शिवजयंती साजरी करण्याचे 12वे वर्ष पूर्ण होत आहे। या उपक्रमांतर्गत दरवर्षी विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते। शिवजयंती निमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करून शेकडो विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आत्मसात करण्याची आणि प्रभावी वक्ते म्हणून घडविण्याची संधी देण्यात आली आहे। यंदाच्या शिवजयंती निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष जयंत होले पाटील यांनी दिली। या आरोग्य शिबिरात नागरिकांसाठी विविध तपासण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून तपासणीनंतर गरजूंना मोफत औषधांचेही वाटप केले जाणार आहे। हे शिबिर बुधवार 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत बापूजी नगर येथील श्री मारुती देवस्थान येथे आयोजित करण्यात आले आहे। परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीधर आरगोंडा यांनी केले आहे। यावेळी आयोजक आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। नमस्कार, जय श्रीराम, जय शिवराय। श्री हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान व स्वर्गीय प्रमोद महाजन युथ फाउंडेशन या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने मागील 12 वर्षांपासून आम्ही शिवजयंती निमित्त डॉल्बी मुक्त शिवजयंती आम्ही साजरी करीत आहोत। मागील 12 वर्षांपासून आम्ही जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आम्ही आयोजन करत होतो। या स्पर्धेच्या माध्यमातून आत्तापर्यंत जवळपास 650 विद्यार्थी शिवाजी महाराजांचे विचार घेऊन एक वक्ते म्हणून तयार झालेले आहेत। त्यापुढे एक उपक्रम म्हणून आज आम्ही यंदाच्या वर्षी शिवजयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधे वाटप शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे। बुधवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत बापूजी नगरातील श्री मारुती देवस्थान या ठिकाणी हे आरोग्य तपासणी शिबिर आहे। त्याचसोबत रक्तदान शिबिरसुद्धा आम्ही आयोजन केलेलं आहे। मी या भागातील सर्व नागरिक माता भगिनी यांना विनंती करतो, आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने या आरोग्य शिबिराचा आपण लाभ घ्यावा असं एक आवाहन या निमित्ताने करतो। जय शिवराय। हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान व स्वर्गीय प्रमोद महाजन युथ फाउंडेशनच्या सालाबादाप्रमाणे हे यावर्षीचं 12वं वर्ष आहे जे आम्ही डॉल्बी मुक्त शिवजयंती साजरी करतो। याचा उपक्रम म्हणून या बुधवारी बापूजी नगर येथे आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर आणि मोफत औषधे वाटप असा हा उपक्रम आम्ही बापूजी नगरमध्ये हनुमान मंदिर इथे आयोजित केलेला आहे। आमचे दोन्ही प्रतिष्ठान जे आहे हे वर्षानुवर्ष शिवजयंती डॉल्बी मुक्त कशी होईल याच्यासाठी धडपड करत होतो आणि मागील वर्षापासून माननीय आयुक्त साहेबांनी आणि प्रशासनाने याचा जोर धरून आता डॉल्बी मुक्त शिवजयंती केलेली आहे। याच्यातलाच एक छोटासा सहभाग म्हणून आज आम्ही आरोग्य शिबिर आणि लोकांच्या जे काही छोटेसे जे आजार आहेत याच्यावर जे औषध उपचार लागतील हे मोफत वाटप करण्याचा हा उपक्रम आम्ही इथे बापूजी नगरमध्ये उपलब्ध करत आहे। तरी सर्व बापूजी नगर, मातंग वस्ती, पातूळ चौक, लोधी गल्ली या सदर भागातील लोकांनी या उपक्रमाचा आणि या कॅम्पचा फायदा घ्यावा असे आज आम्ही जाहीर आवाहन करतो। धन्यवाद। सोलापूर शहरातील गीता मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भगवान श्रीकृष्ण मूर्ती प्रतिष्ठापनेच्या 25व्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या निमित्ताने श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी 2026 ते गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी 2026 या कालावधीत संपन्न होणार आहे। कार्यक्रमाची सुरुवात शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 ते 9 या वेळेत होणार असून पुढील दिवसांमध्ये सकाळी 7 ते 9 आणि सायंकाळी 7 ते 9 या वेळेत कथा प्रवचन होणार आहे। या श्रीमद भागवत कथेसाठी पूज्य श्री 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 माता शिवानंद सरस्वतीजी श्री शिवचैतन्य माताजी या तेलुगू भाषेतील प्रवचन देणार आहेत। हा धार्मिक सोहळा गीता मंदिर देवस्थान गेंट्याल टॉकीज जवळ सोलापूर येथे आयोजित करण्यात आलाय। भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे।